Morning all of you. Today we will discuss our new topic is autocoids. Now what is mean by autocoids? Autocoids, it is derived from the Greek word auto means self and akos means remedies. So autocoid means it is the self remedies, that means healing of any लोकल प्रॉब्लेम. म्हणजेच काय होतं, ऑटोकार्ड्स काय तुमचे सेल्फ रेमेडीज म्हणून ओळखले जातात त्याला. कारण का इट इज कंट्रोल्ड बाय इट सेल्फ. एखादी इंजुरी झाली असेल आपल्याला त्यावेळेस काय होतं, तिथं रेडनेस होईल किंवा समजा आता फॉर एक्झाम्पल तुमच्या बॉडीमध्ये एखादा फॉरेन पार्टिकल गेलं आहे तर काय करतं, आपलं बॉडीमधला WBC काय म्हणून ॲक्ट होतात, तर सोल्जर सेल म्हणून ॲक्ट होतात. म्हणजेच आपल्या बॉडीच्या काय असतात त्या सोल्जर सेल म्हणून ॲक्ट होतात. त्या काय करतात, एखादा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं आहे तर त्याला काय करतात, अँटीजन म्हणून डिटेक्ट करतात आणि काय करतात, फॅगोसायटोसिस म्हणजे त्याला एंगल्पमेंट करतात. एंगल्प करणे म्हणजे काय, गिळंकृत करणे म्हणजेच एंगल्पमेंट. WBC काय करतात, आपल्या बॉडीमध्ये जर एखादा फॉरेन पार्टिकल गेला असेल किंवा अँटीजन गेला असेल तर त्याला काय करतात, डिटेक्ट करतात आणि फॅगोसायटोसिस करतात. त्याचं फॅगोसायटोसिस म्हणजेच काय, सेल्फ एंगल्पमेंट. त्या अँटीजनला गिळंकृत करतात आणि जे त्याचं अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करून जे काय ॲलर्जिक कंडिशन दाखवणार होतं ते ट्रीट केलं जातं. तिथं ऑटोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते तिथे, त्याला म्हणलं जातं ऑटोकॉइड्स. बघा डेफिनेशन काय, ऑटोकॉइड्स दीज आर द biological amines. These are the biological amine or biogenic amines which are present in the tissue either in active or inactive form. काय तुमचा ऑटोकॉइड्स, these are the biological amines which are present in the tissue either in active or inactive form. कुठे प्रेझेंट आहेत ते, हे काय तुमचे बायोलॉजिकल अमाइन्स आहेत, प्रेझेंट इन टिश्यूमध्ये प्रेझेंट आहेत. कुठं पण मास्ट सेल किंवा बेसोफिल्स किंवा लिकोसाइट्स म्हणजे काय असतं तुमचं WBCs. इथं तुमचं काय असतं, ऑटोकॉइड्स प्रेझेंट असतात आयदर इन ॲक्टिव्ह ऑर इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये, त्यांना म्हटलं जातं ऑटोकॉइड्स. ऑटोकॉइड्स आर ऑल्सो नोन ॲज लोकल हार्मोन बिकॉज ऑटोकॉइड्सला काय म्हटलं जातं, तुमचं लोकल हार्मोन म्हटलं जातं. कारण ते काय करतं, इट ॲक्ट ॲज अँड लोकली ॲक्शन दाखवतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लोकल हार्मोन्स म्हटलं जातं. बट इट डज नॉट परफॉर्म ऑर फंक्शन ॲज लाईक अ बेसिक तुमचं हार्मोन जे आहेत बाकीचे, ग्रोथ हार्मोन असतील, इन्सुलिन असेल किंवा तुमचे सेक्स हार्मोन असतील, ह्यासारखं काय ते फंक्शन करत नाही किंवा प्रॉपर फंक्शनिंग करत नाही तुमचं ऑटोकॉइड. फक्त नावातच काय त्याच्या लोकल हार्मोन म्हणून त्याला संबोधलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, लोकल हार्मोन, बिकॉज इट ॲक्ट्स लोकली त्याची ॲक्शन दाखवतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, लोकल हार्मोन म्हटलं जातं. पण ते आपल्या हार्मोनसारखे ॲक्शन दाखवत नाही. इट ऑल्सो प्रेझेंट इन मास्ट सेल, बेसोफिल अँड लिकोसाइट्स. कुठं प्रेझेंट आहे तर ते ऑटोकॉइड्स मास्ट सेलमध्ये प्रेझेंट असतं. मास्ट सेल तुमची कुठं असते तर पिट्युटरी ग्लँडमधली मास्ट सेल, तिथं तुमचं काय प्रेझेंट असतं, ऑटोकॉइड्स किंवा बेसोफिल्समध्ये. म्हणजे तुमचं इओसिनोफिल, बेसोफिल, WBC असतील किंवा लिकोसाइट्स, इथं काय असतं, तुमचे ऑटोकॉइड्स प्रेझेंट असतात. द ऑटोकॉइड्स मीन्स द सेल्फ रेमेडीज बिकॉज इट इज कंट्रोल्ड बाय itself and not controlled by the hypothalamus and pituitary gland. ऑटोकॉइड्स म्हणजेच काय असतं, तुमचे सेल्फ रेमेडी म्हणजे काय, स्वतः ट्रीटमेंट करतात. तिथं एखादी इंजुरी झाली असेल तर काय होतं, तिथं तुमच्या ऑटोकॉइड्स रिलीज होतात आणि त्या जे इन्फ्लामेशन असेल, इचिंग असेल ते काय करतात किंवा ते थोड्या कालावधीपुरतंच म्हणजे फक्त शॉर्ट ॲक्शन दाखवतात. फक्त तुमचे लोकल हार्मोन किंवा ऑटोकॉइड्स काय दाखवतात तर शॉर्ट ॲक्शन दाखवतात. इट डज नॉट म्हणजे ते कुठल्या ग्लँडपासून सिक्रेट होत नाहीत किंवा कुठल्या बॉडी ऑर्गनपासून सिक्रेट होत नाहीत. फक्त ते काय होतात, एखादी इंजुरी झाली असेल ते विदिन अ सेकंड तिथं रिलीज होतात आणि थोड्या कालावधीसाठी शॉर्ट ॲक्शन दाखवतात किंवा शॉर्ट ॲक्टिंग लोकल हार्मोन्स असं पण म्हटलं जातं ऑटोकॉइड्सला. फॉर एक्झाम्पल काय येतं बघा, तुमच्या ऑटोकॉइड्समध्ये हिस्टामाइन असेल किंवा प्रोस्टाग्लँडिन असेल किंवा 5HT मीन्स 5 हायड्रॉक्सी
tryptamine किंवा इट इज ऑल्सो नोन ॲज सेरोटोनिन. 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन इट इज ऑल्सो नोन ॲज सेरोटोनिन. देन ब्रॅडिकायनेन्स किंवा अँजिओटेन्सिन्स हे काय तुमचे ऑटोकार्ड्स आहेत. हिस्टामाइन असेल, प्रोस्टाग्लॅंडिन असेल किंवा 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन इट इज ऑल्सो नोन ॲज सेरोटोनिन किंवा ब्रॅडिकिनेन्स असेल किंवा अँजिओटेन्सिन हे काय तुमचे व्हेरियस ऑटोकार्ड्स. ऑटोकार्ड्स म्हणजेच काय असतं तुमचं सेल्फ रेमेडीज. हे झाले तुमचे इंट्रोडक्शन पार्ट फॉर दी ऑटोकार्ड्स. ऑटोकार्ड म्हणजे काय असतं तुमचं सेल्फ रेमेडी, म्हणजे स्वतःच्या स्वतः ते काय करतात रेमेडी देतात तिथं. इट इज ऑल्सो नोन ॲज लोकल हार्मोन्स बिकॉज इट कंट्रोल्ड बाय इटसेल्फ अँड नॉट कंट्रोल्ड बाय दी हायपोथॅलॅमस अँड पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट इन मास्ट सेल, बेसोफिल्स अँड ऑल्सो ल्युकोसाइट्समध्ये प्रेझेंट असतात तुमचे ऑटोकार्ड्स. फॉर एक्झाम्पल काय आहे तर हिस्टामाइन, प्रोस्टाग्लॅंडिन किंवा 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टामाइन 5-HT असेल, सेरोटोनिन असेल, ब्रॅडिकायनेन्स असतील किंवा अँजिओटेन्सिन्स हे काय तुमचे ऑटोकार्ड्स. आपण फर्स्ट बघूयात हिस्टामाइन. फर्स्ट वन बघूयात हिस्टामाइन. हिस्टामाइन काय आहे तर इट इज अन बायोजेनिक अमाइन. काय आहे ते? इट इज अन बायोजेनिक अमाइन सिंथेसाइज्ड बाय दी हिस्टिडिन. हे कशापासून रिलीज होतं किंवा सिंथेसाइज होतं तर हिस्टिडिन प्रेझेंट इन द मास्ट सेल. हिस्टामाइन तुमचं कशापासून सिंथेसाइज केलं जातं तर हिस्टिडिन ह्या एन्झाईमपासून काय तयार होतं तुमचं हिस्टामाइन तयार होतं. ते कुठं प्रेझेंट आहे तुमचं हिस्टिडिन मास्ट सेलमध्ये. देन त्याचं रिलीज ऑफ हिस्टामाइन बघा कुठून ते रिलीज होतं. हिस्टामाइन इज रिलीज्ड ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ मास्ट सेल ड्यू टू द फॉलोविंग रिझन. आता हिस्टामाइनचं रिलीज कसं होतं तर जर तुमच्या मास्ट सेलला पिट्युटरी ग्लँडमधल्या मास्ट सेलचं स्टिम्युलेशन झालं तर तुमचं काय होतं तिथं हिस्टिडिनपासून हिस्टामाइन तयार होतं आणि त्याचा रिलीज होतं. कशाचं? हिस्टामाइनचं. ड्यू टू द फॉलोविंग रिझन म्हणले. फर्स्ट रिझन काय तुमचं थर्मल स्टिम्युलेशन. जर थर्मल स्टिम्युलेशन झालं दॅट मीन्स फॉर एक्झाम्पल काय असेल हीट असेल, UV रेज किंवा रेडिएशन. म्हणजेच तुम्हाला बघा एखादं गरम वस्तू असेल तर ते जर आपल्या हाताला असं हे झालं टच झालं तर काय होतं पटकन आपलं तिथं बॉडीचं रिफ्लेक्स दिसून येतं, पटकन आपल्याला जाणवतं किंवा ते त्याला म्हणलं जातं थर्मल स्टिम्युलेशन. मास्ट सेलमधून काय येतं मग मास्ट सेलचं स्टिम्युलेशन होतं आणि काय केलं जातं तिथं रिफ्लेक्स दिला जातो पटकन. हे झालं तुमचं थर्मल स्टिम्युलेशन. देन मेकॅनिकल स्टिम्युलेशन ड्यू टू दी व्हायब्रेशन. मेकॅनिकल स्टिम्युलेशन असेल किंवा केमिकल स्टिम्युलेशन. फॉर एक्झाम्पल तुमचं मॉर्फिन असेल, पेथडिन असेल किंवा डी-ट्युबोक्युरेनिन. हे झाले तुमचे फॉलोविंग रिझन्स फॉर दी रिलीज ऑफ हिस्टामाइन. हिस्टामाइन कधी रिलीज होतं तुमचं एखादी इंजुरी झाली असेल किंवा तुमचं थर्मल स्टिम्युलेशन असेल किंवा फॉर एक्झाम्पल तुमचं हीट असेल, UV रेज असतील किंवा रेडिएशन्स असतील किंवा मेकॅनिकल स्टिम्युलेशन झालं असेल ड्यू टू दी व्हायब्रेशन किंवा केमिकल स्टिम्युलेशन. फॉर एक्झाम्पल काय येतं त्याच्यामध्ये केमिकल स्टिम्युलेशनमध्ये मॉर्फिन, पेथडिन किंवा डी-ट्युबोक्युरेनिन हे काय तुमचे केमिकल स्टिम्युलेशन. देन ड्यू टू द अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन इन द ह्युमन बॉडी. ज्यावेळेस एखादा अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळेस काय आपल्या अँटीबॉडी आपल्या बॉडीमध्ये त्याच्या अगेन्स्ट अँटीजनच्या अगेन्स्ट काय आपली बॉडी काय करते अँटीबॉडी तयार करते आणि काय होतं तिथं अँटीजन अँटीबॉडीचं रिॲक्शन फॉर्म होतं आणि त्याला काय केलं जातं त्याची ट्रीटमेंट दिली जाते किंवा अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होते. आता समजा एखादा पोलन ग्रेन असेल, एखाद्या इंडिव्हिज्युअलला ॲलर्जिक रिॲक्शन होते, एखादा पोलन ग्रेन इनहेल केला तर काय होतं तिथं ते झालं तुमचं पोलन ग्रेन काय झालं ॲज अन अँटीजन झाला, तो आपल्या बॉडीमध्ये गेला आणि आपल्या ब्रॉन्कियल किंवा एअरवेमध्ये काय होतं मग ह्याचं मास्ट सेलचं स्टिम्युलेशन होऊन काय होतं तिथं म्युकस सिक्रिशन वाढतं. त्यामुळे तुमचं काय होतं ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं. एअरवेज काय होतं नॅरोईंग होतं, कन्स्ट्रिक्शन होतं. त्यामुळं एअरवेचं काय होतं नॅरोईंग होतं आणि काय होतं आपल्याला ब्रिदिंग करायला डिफिकल्टी होते, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. ज्यावेळेस अशी ॲलर्जिक कंडिशन निर्माण होईल किंवा पोलन ग्रेन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला आणि काय होतं मग त्या इंडिव्हिज्युअलमध्ये स्नीझिंग करायला लागतो, इंडिव्हिज्युअल काय होतं शिंकायला लागतो
किंवा डोळ्यातून फ्लुइड येतं त्याच्या, लॅक्रिमल फ्लुइड असेल, किंवा सतत काय होतं, स्नीजिंग होतं. ते झालं तुमचं ॲलर्जिक रिएक्शन किंवा हायपर सेन्सिटिव्हिटी त्याला म्हणलं जातं. असं जर हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा ॲलर्जिक कंडिशन असेल तर तिथं काय होतं, मग तुमचं हिस्टामाइन रिलीज होतं आणि काय होतं, मग इचिंग किंवा इन्फ्लामेशन होतं. एखादी इंजुरी झाली असेल तर काय होतं, तिथं इचिंग किंवा इन्फ्लामेशन दिसून येतं हिस्टामाइनचं, ड्यू टू द हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळं. हे झालं तुमचं हिस्टामाइन. हिस्टामाइन कशापासून सिंथेसाइज होतं, तर हिस्टिडीनपासून, ते कुठं प्रेझेंट आहे, मास्ट सेलमध्ये. रिलीज कुठून होतो, तर कशामुळे होतं रिलीज, तर ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ मास्ट सेल. मास्ट सेलचं स्टिम्युलेशन झाल्यामुळे हिस्टामाइनचं काय होतं, तिथं रिलीज होतं. त्यानंतर आपण बघतोय रिसेप्टार्स, व्हेरियस रिसेप्टार्स ऑफ द हिस्टामाइन. हिस्टामाइन हॅज अ 2 रिसेप्टर. हिस्टामाइनला किती रिसेप्टर आहेत, 2 रिसेप्टर आहेत. फर्स्ट वन H1 रिसेप्टर अँड H2 रिसेप्टर. असे काय आहेत, हिस्टामाइनचे 2 रिसेप्टर आहेत. पहिला कुठला आहे, H1 रिसेप्टर. प्रेझेंट इन H1 रिसेप्टर तुमचा कुठं प्रेझेंट असतो, तर स्मूथ मसल्स ऑफ द ब्रॉन्काय, युटेरस अँड इन हार्ट. स्मूथ मसल्स ऑफ ब्रॉन्काय, युटेरस अँड हार्ट कुठं प्रेझेंट आहे तुमचं H1 रिसेप्टर. स्मूथ मसल्स ऑफ ब्रॉन्काय, ब्रॉन्कायमध्ये, युटेरसमध्ये आणि हार्टमध्ये H1 रिसेप्टर प्रेझेंट आहे. देन H2 रिसेप्टर. H2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, पल्मोनरी ब्लड वेसलमध्ये किंवा क्युटॅनियस ब्लड वेसल. पल्मोनरी ब्लड वेसल दॅट इज ब्रॉन्कायमध्ये किंवा क्युटॅनियस ब्लड वेसल म्हणजे तुमच्या पेरिफेरल पार्टमध्ये, पेरिफेरल ब्लड वेसल्स असतील, किंवा GIT गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये. H1 रिसेप्टर कुठं प्रेझेंट आहे तुमचा, ब्रॉन्कायमध्ये, युटेरसमध्ये आणि हार्टमध्ये. H2 रिसेप्टर कुठे प्रेझेंट आहे, पल्मोनरी ब्लड वेसल, क्युटॅनियस ब्लड वेसल अँड गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकमध्ये. हे झाले तुमचे 2 रिसेप्टर कशाचे, हिस्टामाइनचे. हिस्टामाइन हॅव्हिंग अ 2 रिसेप्टर, H1 रिसेप्टर ॲज वेल ॲज H2 रिसेप्टर. H1 रिसेप्टर प्रेझेंट इन अ स्मूथ मसल्स ऑफ द ब्रॉन्काय, युटेरस अँड हार्ट. H2 receptor present in pulmonary blood vessel, also cutaneous blood vessel and GIT. हे झाले तुमचे रिसेप्टर. देन we will see the pharmacological actions of the histamine. हिस्टामाइनच्या व्हेरियस फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन्स काय आहेत ते आपण स्टडी करूयात. फर्स्ट ॲक्शन आहे काय त्याची, ॲक्शन ऑन हार्ट. हार्टवरती हिस्टामाइनची काय ॲक्शन आहे. हिस्टामाइन shows the increase in a heart rate and also increase in force of contraction, that is positive inotropic as well as positive chronotropic effect on a heart. हिस्टामाइन काय शो करतो हार्टवरती इफेक्ट, तर हिस्टामाइन shows the increase in a heart rate. हार्ट रेट वाढवतो ॲज वेल ॲज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन पण काय करतो, इन्क्रीज करतो. दॅट इज हार्ट रेट म्हणजेच काय असतं तुमचं पॉझिटिव्ह क्रोनोट्रॉपिक इफेक्ट अँड फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन मीन्स पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक इफेक्ट. पॉझिटिव्ह मीन्स तर इट शोज द पॉझिटिव्ह आयनोट्रॉपिक अँड पॉझिटिव्ह chronotropic effect. That means positive chronotropic means increase in a heart rate. Positive inotropic effect means increase in a force of contraction. हे झालं तुमचं हार्टवरती ॲक्शन. देन ॲक्शन ऑन ब्लड वेसल. ब्लड वेसलवरती काय ॲक्शन आहे बघा. ड्यू टू द हिस्टामाइन लार्ज ब्लड वेसल्स आर कन्स्ट्रिक्टेड अँड स्मॉल ब्लड वेसल्स आर गेट डायलेटेड. काय होतं तुमचं हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे काय होतं, ज्या लार्ज ब्लड वेसल आहेत त्याचं काय होतं, कन्स्ट्रिक्शन होतं आणि स्मॉलर ब्लड वेसलचं काय होतं, डायलेशन होतं. हेन्स द नेट इफेक्ट इज डिक्रीज इन अ रेजिस्टन्स टू दी ब्लड फ्लो अँड शोज डिक्रीज इन अ ब्लड प्रेशर. म्हणजेच काय होतं तुमचं ज्या लार्ज ब्लड वेसल्स आहेत, फॉर एक्झाम्पल तुमच्या हार्टला सप्लाय करणाऱ्या, हार्टला ब्लड सप्लाय करत असतील किंवा लंग्सला करत असतील, मेजर जे ऑर्गन आहेत त्याला ब्लड वेसलच्या ब्लड सप्लाय करतात, ते तुमच्या काय असतील लार्ज ब्लड वेसल असतील. त्याचं काय झालेलं असतं तर तिथं कन्स्ट्रिक्शन झालेलं असतं. आणि ज्या स्मॉलर ब्लड वेसल आहेत त्या काय झालेलं असतं, त्याचं काय झालेलं असतं, डायलेशन झालेलं असतं. त्यामुळे नेट इफेक्ट काय भेटतो तर डिक्रीज इन अ ब्लड फ्लो, म्हणजे रेजिस्टन्स टू दी फ्लो. ब्लड फ्लोला काय होतं, रेजिस्टन्स डेव्हलप होतो, तो काय होतो डिक्रीज केला जातो किंवा काय म्हटलं जातं डिक्रीज इन अ रेजिस्टन्स टू दी ब्लड फ्लो. ब्लड फ्लोला जो काय रेजिस्टन्स डेव्हलप होतो तर त्याचं काय केलं जातं, तर तो काय केला जातो तर डिक्रीज केला जातो. अँड शोज द शोज द डिक्रीज इन अ ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर काय होतं तर काय होतं तिथं डिक्रीज केलं जातं. दॅट इज हायपोटेन्शन. Hypotension to the blood flow and shows the decrease in a blood pressure.
कोणता इफेक्ट दाखवतं मग ब्लड वेसलवरती, तर ते काय करतं, लार्ज ब्लड वेसलचं काय करतं, कन्स्ट्रिक्शन करतं, आणि स्मॉलर ब्लड वेसलचं काय करतं, डायलेशन करतं. त्यामुळे नेट इफेक्ट काय म्हणतो, डिक्रीज इन रेजिस्टन्स टू दी ब्लड फ्लोला रेजिस्टन्स कमी अडथळा निर्माण करतो, किंवा रेजिस्टन्स जे आहे ते काय करतं, डिक्रीज करतं. त्यामुळे काय होतं, मग ब्लड प्रेशरचं काय केलं जातं, डिक्रीज इन BP, दॅट इज ब्लड प्रेशर कमी होतं. हे झालं तुमचं ॲक्शन ऑन ब्लड वेसल. देन बघा त्याच्यातच, ड्यू टू द व्हॅसोडायलेशन हिस्टामाइन कॉजेस द रेडनेस ऑफ फेस. आता काय करतं, हे स्मॉलर ब्लड वेसलचं काय केलं जातं, तिथं डायलेशन होतं. जर त्या स्मॉलर ब्लड वेसलचं काय होतं, व्हॅसोडायलेशन झालं तर काय करतं हिस्टामाइन, तिथं रेडनेस ऑफ दी फेस नेक आणि तुमचं काय केलं जातं, फेस आणि नेकचं ज्या काय ब्लड वेसल्स आहेत त्याचं काय केलं जातं, तिथं व्हॅसोडायलेशन केलं जातं. त्यामुळे तिथं काय इफेक्ट दिसतो, तर रेडनेस ऑफ दी फेस अँड नेक. फेस आणि नेक काय होतं, तिथं रेडनेस येतं तिथं, ड्यू टू दी रिलीज ऑफ हिस्टामाइनमुळं. अँड थ्रोबिंग हेड म्हणजेच तुमचं जे हेड आहे, सेकंड ॲक्शन तुमची ब्लड वेसलवरती काय आहे, ड्यू टू द हिस्टामाइन लार्ज ब्लड वेसलचं काय केलं जातं, तिथं कन्स्ट्रिक्शन केलं जातं, आणि स्मॉलर ब्लड वेसलचं काय होतं, डायलेशन. त्यामुळे नेट इफेक्ट काय होतो, डिक्रीज इन ब्लड प्रेशर, BP काय होतो तुमचा, डिक्रीज होतो. दॅट मीन्स हायपोटेन्शन. ब्लड वेसलवरती काय होतं, तर काय ॲक्शन दाखवतो तुमचं हिस्टामाइन, तर काय करतं, लार्जर ज्या ब्लड वेसल्स आहेत त्याचं काय करतं, कन्स्ट्रिक्शन ऑफ दी लार्जर ब्लड वेसल्स, अँड स्मॉलर ब्लड वेसलचं काय करतं, तर डायलेशन होतं. त्यामुळे नेट इफेक्ट काय होतो, डिक्रीज इन ब्लड प्रेशर, दॅट इज कंडिशन कोणती, हायपोटेन्शन. ड्यू टू द व्हॅसोडायलेशन हिस्टामाइन कॉजेस द रेडनेस ऑफ फेस अँड नेक विच मे कॉजेस द थ्रोबिंग हेडॅक म्हणजेच काय तुमचं धडधडणारी डोकेदुखी. म्हणजे तिथं काय होतं, ड्यू टू द रिलीज ऑफ हिस्टामाइन, व्हॅसोडायलेशन झाल्यामुळे हिस्टामाइन काय कॉज करतो, तर रेडनेस ऑफ दी फेस अँड नेक. फेस आणि नेक रिजनचं काय होतं, तिथं रेडनेस होतं, आणि थ्रोबिंग हेडॅक प्रोड्यूस करतं. इट इन स्मॉलर डोस हिस्टामाइन कॉजेस द शॉर्ट टाईम हायपोटेन्शन. स्मॉलर डोसमध्ये जर घेतलं स्मॉलर डोसमध्ये काय म्हणून ॲक्ट होतो, तर तो शॉर्ट टाईम हायपोटेन्शन कॉज करतो. काय कॉज करतो हिस्टामाइन, जर तुमचा स्मॉलर डोसमध्ये असेल तर काय म्हणून काय कॉज करतो, तर शॉर्ट टाईम हायपोटेन्शन म्हणजेच काय, डिक्रीज इन ब्लड प्रेशर. बट इन लार्ज डोस इट कॉजेस द सस्टेन्ड हायपोटेन्शन. हे झालं तुमचं ॲक्शन ऑन ब्लड वेसल. देन ॲक्शन ऑन स्मूथ मसल्स ऑफ दी ब्रॉन्काय अँड युटेरस. ॲक्शन ऑन स्मूथ मसल्स ऑफ दी ब्रॉन्काय अँड युटेरस. काय ॲक्शन आहे बघा, हिस्टामाइन कॉजेस द स्टिम्युलेशन ऑफ दी स्मूथ मसल्स ऑफ ब्रॉन्काय अँड युटेरस. हिस्टामाइन काय करतं, स्मूथ मसल्स ऑफ काय करते, स्टिम्युलेशन करतं कशाचं, ब्रॉन्काय आणि युटेरसच्या स्मूथ मसलचं. त्यामुळे काय होतं, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन ॲज वेल ॲज कन्स्ट्रिक्शन ऑफ दी युटेराइन स्मूथ मसल. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं आणि काय होतं, युटेराइन स्मूथ मसलचं काय केलं जातं, कन्स्ट्रिक्शन केलं जातं. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन होतं म्हणजेच काय होतं, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन झालं की काय होतं, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. हे झालं तुमचं ॲक्शन ऑन स्मूथ मसल्स ऑफ दी ब्रॉन्काय अँड युटेरस. देन ॲक्शन ऑन एक्झोक्राइन ग्लँडवरती काय ॲक्शन आहे, तर इट इन्क्रीजेस ऑल टाईप ऑफ सिक्रिशन्स लाईक नेझल, लॅक्रिमल अँड गॅस्ट्रिक सिक्रिशन्स. काय केलं जातं, हिस्टामाइन काय करतं, एक्झोक्राइन ग्लँडवरती काय ॲक्शन दाखवतो, तर इट इन्क्रीजेस ऑल टाईप ऑफ सिक्रिशन्स. नेझल असेल किंवा लॅक्रिमल असेल किंवा गॅस्ट्रिक सिक्रिशन असतील, हे सिक्रिशनचं काय केलं जातं, तिथं इन्क्रीज केलं जातं. लाईक तुमचं हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा पेप्सिन असेल, याचं काय केलं जातं, सिक्रिशन इन्क्रीज केलं जातं. हे झालं तुमचं फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ दी हिस्टामाइन. व्हेरियस फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ दी हिस्टामाइन. पहिली ॲक्शन काय आहे, ॲक्शन ऑन हार्टवरती काय ॲक्शन दाखवतं, इंक्रीज इन हार्ट रेट ॲज वेल ॲज फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ब्लड वेसलवरती काय ॲक्शन दाखवतो, तुमचं नेट इफेक्ट काय येतो, लार्जर ब्लड व्हेसलचं काय होतं, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. स्मॉलर ब्लड व्हेसलचं काय होतं, व्हॅसो डायलेशन. नेट इफेक्ट काय होतो, डिक्रीज इन ब्लड प्रेशर काय होतं, डिक्रीज होतं ड्यू टू द व्हॅसो डायलेशन. हिस्टामाइन कॉजेस द redness of the face and neck which may causes the throbbing headache. In smaller dose histamine causes the short term or short time hypotension, but in large dose it causes the sustained hypotension. त्यानंतर बघितलं स्मूथ मसल्स ऑफ युटेराइन अँड ब्रॉन्काय, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन आणि
काय करतं, युटेराईन स्मूथ मसलचं काय करतं, कन्स्ट्रिक्शन करतं. त्यानंतर आपण बघितलं एक्झोक्राईन ग्लँडवरती इफेक्ट. काय बघितलं, इट कॉजेस द इंक्रीज इन ऑल टाईप ऑफ सिक्रेशन. दॅट मीन्स दॅट इट काय करतं, हे सगळे सिक्रेशन काय करतं, इन्क्रीज करतं. लाईक तुमचे नेझल सिक्रेशन असेल, लॅक्रिमल असेल किंवा गॅस्ट्रिक सिक्रेशन्स असतील. फॉर एक्झाम्पल तुमचं हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा पेप्सिन असेल, ह्याचं काय केलं जातं, इन्क्रीज केलं जातं ऑल टाईप ऑफ सिक्रेशन. हे झालं तुमच्या व्हेरियस फार्मॅकोलॉजिकल ॲक्शन ऑफ दी हिस्टामाइन. त्यानंतर आपण बघू साईड इफेक्ट्स ऑफ दी हिस्टामाइन. मेजर साईड इफेक्ट कोणता तुमचा, ॲनाफायलॅक्टिक शॉक. ॲनाफायलॅक्टिक शॉक हा काय आहे त्याचा मेजर साईड इफेक्ट आहे. ॲनाफायलॅक्टिक शॉक म्हणजेच काय असतं तुमचं, इट इज ॲन ॲलर्जिक कंडिशन. काय होतं तिथं, सडन फॉल इन BP अँड डिफिकल्टी इन ब्रिदिंग. हे काय तुमचे ॲलर्जिक कंडिशन आहे. त्याच्यामध्ये काय होतं, सडन फॉल इन BP, ब्लड प्रेशर काय होतं, कमी होतं, अचानक कमी होतं. आणि काय होतं, डिफिकल्टी इन ब्रिदिंग. हे काय तुमचं ॲनाफायलॅक्टिक शॉक. चॉईस ऑफ ड्रग कोणता दिला जातो तुम्हाला, तर ॲनाफायलॅक्टिक शॉकमध्ये चॉईस ऑफ ड्रग म्हणून कोणता ड्रग यूज केला जातो, तर ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिन हा चॉईस ऑफ ड्रग म्हणून दिला जातो इन ॲनाफायलॅक्टिक शॉकमध्ये. देन नेक्स्ट साईड इफेक्ट काय आहे तुमचा, ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ ब्रॉन्कियल स्मूथ मसल, हिस्टामाइन कॉजेस द ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन. देन हायपोटेन्शन. हायपोटेन्शन काय होतं, तर तुमचं स्मॉलर ब्लड वेसलचं काय केलं जातं तिथं, हिस्टामाइनची ब्लड वेसलवरती काय ॲक्शन आहे, तर लार्जर ब्लड वेसलचं काय होतं, व्हॅसो कन्स्ट्रिक्शन होतं. आणि स्मॉलर ब्लड वेसलचं काय होतं, व्हॅसो डायलेशन होतं. त्यामुळं नेट इफेक्ट काय होतो, डिक्रीज इन ब्लड प्रेशर. दॅट मीन्स हायपोटेन्शन. देन थ्रोबिंग हेडॅक. हे पण काय तुमचा त्याचा साईड इफेक्ट आहे. स्किन रॅशेस. हे झाले तुमचे व्हेरियस साईड इफेक्ट ऑफ दी हिस्टामाइन. देन थेरॅपेटिक युजेस. इट इज ॲन इम्पॉर्टंट न्यूरोट्रान्समिटर ऑफ दी CNS. CNS मीन्स सेंट्रल नर्वस सिस्टीम. हे काय तुमचं हिस्टामाइन इम्पॉर्टंट न्यूरोट्रान्समिटर आहे. कुठला, सेंट्रल नर्वस सिस्टीममधलं. न्यूरोट्रान्समिटर म्हणजेच काय असतं तुमचं, नर्व इम्पल्स काय केले जातात, जनरेट आणि कंडक्ट केले जातात. त्याला म्हणलं जातं न्यूरो ट्रान्समिटर. हिस्टामाइन काय आहे मग तुमचं, इम्पॉर्टंट न्यूरो ट्रान्समिटर आहे, प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीममधलं. इट इज ॲन इम्पॉर्टंट फॉर द प्रोडक्शन ऑफ गॅस्ट्रिक ज्युसेस. तुमचं हिस्टामाइन कायसाठी इम्पॉर्टंट आहे, तर प्रोडक्शन ऑफ दी गॅस्ट्रिक ज्युसेस. गॅस्ट्रिक ज्यूस तयार करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे, इसेन्शियल आहे म्हणून. बिकॉज इट कॉजेस ऑल टाईप ऑफ सिक्रेशन काय केले जातात, इन्क्रीज केले जातात. इन्क्रीज इन ऑल टाईप ऑफ सिक्रेशन. त्यामुळे तुमचं गॅस्ट्रिक ज्युसेस प्रोडक्शनसाठी हिस्टामाइन इसेन्शियल आहे. इट इज इम्पॉर्टंट फॉर दी डायग्नोसिस ऑफ लेप्रसी. लेप्रसीच्या डायग्नोसिसमध्ये तुम्हाला हिस्टामाइनचं काय होतं, यूजफुल आहे. इट इज यूजफुल इन द डायग्नोसिस ऑफ दी लेप्रसी. हे झाले त्याचे थेरॅपेटिक युजेस, व्हेरियस थेरॅपेटिक युजेस ऑफ दी हिस्टामाइन. आपण बघितलं काय, ऑटोकॉर्ड, त्याचं इंट्रोडक्शन, व्हॉट इज मीन बाय ऑटोकॉर्ड. देन हिस्टामाइन. ऑटोकॉर्डमध्ये तुमचं काय येतात एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल हिस्टामाइन येतं ब्रॅडिकायनिन्स असेल किंवा प्रोस्टाग्लॅन्डिन असेल, सेरोटोनिन असेल किंवा अँजिओटेन्सिन. हे काय तुमचे व्हेरियस ऑटोकॉर्ड्स आहेत. ऑटोकॉर्ड्स म्हणजे काय, सेल्फ रेमेडीज. इट मीन्स सेल्फ रेमेडीज काय, ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज लोकल हार्मोन. त्यालाच अजून काय म्हणलं जातं, तर लोकल हार्मोन म्हणून संबोधलं जातं. का, तर इट ॲक्ट्स ॲज ॲन लोकल हार्मोन म्हणून, किंवा इट ॲक्ट्स ॲज ॲन लोकली ॲक्ट होतं म्हणून त्याला काय म्हणलं जातं, लोकल हार्मोन म्हणलं जातं. ऑर इट इज कंट्रोल्ड बाय इट्स काय स्वतः कंट्रोल केलं जातं किंवा सेल्फ ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे त्याला काय म्हणलं जातं, लोकल हार्मोन म्हणलं जातं. त्यानंतर आपण बघितलं हिस्टामाइन. हिस्टामाइन काय आहे, बायोजेनिक अमाइन आहे. हिस्टिडीनपासून तयार होतं. हिस्टिडीन कुठं असतं तुमचं, मास्ट सेलमध्ये. ड्यू टू द स्टिम्युलेशन ऑफ मास्ट सेल, हिस्टिडीन काय तयार करतं, तर हिस्टामाइन. त्याचं रिलीज कसं होतं तुमचं, व्हेरियस थेरॅपॅटिक युजेस बघितले आपण. काय बघितलं, इट इज इम्पॉर्टंट न्यूरो ट्रान्समिटर आहे. काय आहे, हिस्टामाइन इम्पॉर्टंट न्यूरो ट्रान्समिटर आहे. कुठं आहे ते, सेंट्रल नर्वस सिस्टीममधलं. इट इज ॲन इम्पॉर्टंट फॉर दी प्रोडक्शन ऑफ दी गॅस्ट्रिक ज्युसेस. गॅस्ट्रिक ज्यूस प्रोडक्शनसाठी काय आहे, इम्पॉर्टंट आहे म्हणले. किंवा डायग्नोसिस इन द लेप्रसिस, और लेप्रसीच्या डायग्नोसिससाठी हे काय आहे तुमचं हिस्टामाइन यूजफुल आहे. त्यानंतर बघा, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर दी ग्रोथ मेंटेनन्स अँड रिओपनिंग ऑफ दी टिश्यूज. काय आहे तुमचं, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर दी ग्रोथ
maintenance and repairing of the tissues and their growth. Also useful in the treatment of pheochromocytoma. Pheochromocytoma means तुमचा काय असतं ॲड्रिनल कॅन्सर ऑफ दी ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँडचा काय आहे कॅन्सर, त्याला काय म्हटलं जातं pheochromocytoma म्हणजेच काय तुमचं कॅन्सर्स ऑफ दी ॲड्रिनल ग्लँड. हे झालं. इट इज ऑल्सो युजफुल इन द अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. हे झाले ते तुमचे व्हेरियस थेरॅपॅटिक युजेस ऑफ दी हिस्टामाइन. हे काय तुमचे व्हेरियस थेरॅपॅटिक युजेस ऑफ दी हिस्टामाइन झाले. त्यानंतर डोस, हिस्टामाइनचा डोस बघा. हिस्टामाइन ॲसिड फॉस्फेट IP दॅट मीन्स इंडियन फार्माकोपिया किती दिला जातो 1 मिलीग्रॅम पर ml. डोस किती आहे त्याचा 1 मिलीग्रॅम पर ml बाय सबक्युटॅनियस रूट दॅट मीन्स SC रूट. SC रूट म्हणजेच काय सबक्युटॅनियस रूटने काय दिलं जातं हिस्टामाइनचा डोस किती दिला जातो 1 मिलीग्रॅम पर ml. पर mlला 1 मिलीग्रॅम बाय SC रूटने. त्यानंतर आपण बघूयात ट्रिपल रिस्पॉन्स ऑफ दी हिस्टामाइन. हिस्टामाइनचा काय आहे ट्रिपल रिस्पॉन्स. ट्रिपल रिस्पॉन्स म्हणजेच काय तर फ्लश फ्लेअर आणि फील. हे काय तुमचं हिस्टामाइनचा ट्रिपल रिस्पॉन्स. काय केलं काय काय असतं बघा ट्रिपल रिस्पॉन्स. The intradermal injection of the histamine in the concentration of 10 to 20 microgram causes the triple response. Intradermal that means तुमचं विदिन द स्किन लेअर. स्किन लेअरमध्ये जर हिस्टामाइनचं काय दिलं जातं इंजेक्शन दिलं जातं किती डोसमध्ये 10 to 20 मायक्रोग्रॅम. जर 10 ते 20 मायक्रोग्रॅम तुमचा ड्रग इंजेक्ट केला हिस्टामाइन इंजेक्ट केला कसं इंट्राडर्मल रूटने तर काय दाखवतो हे ट्रिपल रिस्पॉन्स दाखवतो. ट्रिपल रिस्पॉन्स कोणता दाखवतो तर फ्लश फ्लेअर आणि फील. फ्लश म्हणजे काय रेडनिंग ऑफ द स्किन ऑर एरिया ॲट द साईट ऑफ इंजेक्शन. फ्लश म्हणजेच काय होतं जिथं इंजेक्शन दिलं त्या ठिकाणी तो एरिया काय होतो रेडनेस येते त्या एरियावरती किंवा त्या साईटवरती त्याला म्हटलं जातं फ्लश. देन फ्लेअर. फ्लेअर म्हणजे काय असतं तर आफ्टर सम टाईम द फ्लेअर इज प्रोड्युस्ड बियॉन्ड द फ्लश. फ्लेअर म्हणजे एक रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतो तुमच्या तिथं. फ्लश म्हणजे काय तर रेडनेस ऑफ दी स्किन ॲट दॅट एरिया ॲट द साईट ऑफ इंजेक्शन. आणि आफ्टर सम टाईम देअर इज अ फॉर्मेशन ऑफ रिंग लाईक स्ट्रक्चर ॲट द ऑर अराउंड दी फ्लश. फ्लशच्या बाजूलाच त्याला म्हणलं जातं फ्लेअर. त्यानंतर फील. इट मीन्स द लोकलाइज्ड इडिमा ॲट दॅट एरिया. म्हणजेच काय होतं तिथं सूज येते. इडिमा म्हणजेच काय सूज येते ड्यू टू द रिलीज ऑफ हिस्टामाइन. हिस्टामाइन रिलीज झाल्यामुळे तिथं काय होतं रेडनेस होतं इचिंग होतं आणि काय होतं सूज येते इडिमा फॉर्म होतो. ह्याला म्हणलं जातं तुमचं काय फ्लश फ्लेअर आणि फील. त्या तिघांना एकत्रित काय म्हणलं जातं तर ट्रिपल रिस्पॉन्स ऑफ दी हिस्टामाइन. ट्रिपल रिस्पॉन्स का नाव दिलं तर इट शोज द फ्लश फ्लेअर अँड फील. फ्लश म्हणजे काय रेडनिंग ऑफ द स्किन ॲट द साईट ऑफ इंजेक्शन. फ्लेअर म्हणजे काय तर तिथं काय फॉर्म होतं तुमचं रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं त्याला म्हटलं जातं फ्लश. आणि फील म्हणजे काय तर एडिमा लोकलाइज्ड एडिमा फॉर्म होतो ॲट दॅट एरिया म्हणजे सूज येते. हे झालं तुमचं ट्रिपल रिस्पॉन्स ऑफ दी हिस्टामाइन.